इंग्लिशचं सेशन नसेल आज. थांबा, मी कन्फ्युज झालोय. आज कुठलं आहे? सी, असं पॅरलली घेतलं की प्रॉब्लेम येतो. आज मराठीच आहे ना? हा, मग मी तेच म्हटलं. हा, मी श्रीकांत, मी सुरुवात केली असेल इंग्लिशमध्ये की बोलायला ऍज युजल अपडेट द्यायची तुम्हाला म्हणून, आणि मी कन्फ्युज झालो ना 2 मिनिटं की म्हटलं असं कसं काय. अरे असं काय नाही, थांब तू. या शुअर. सी अगेन आय विल रिपीट की MWF हे मराठीसाठी आहे आणि TTS जे आहे आपलं ट्यूजडे, थर्सडे आणि सॅटर्डे हे इंग्लिशमध्ये आहे. ओके. फाईन. अजून एक गोष्ट, आपलं जे तिसरं सेशन झालं होतं त्याची लिंक मिळाली आहे का तुम्हाला? तुम्हाला लिंक जी शेअर केली होती ती मिळालेली आहे का तिसऱ्या सेशनची? ओके, गुड गुड, ठीक आहे, चालेल. तर लेट स्टार्ट. थोडक्यात बघूयात फक्त आपण की मागच्याला काय डिस्कस केलं होतं क्विकली. मागच्याला आपण डेटा टाइप्स बद्दल बोललो होतो वेगवेगळे, आणि तिथे आपण काही एक्झाम्पल्स करून बघितले होते, आणि आपण हे पण बघितलं होतं की डेटा टाइपचा टाइप कसा प्रिंट करता येईल आपल्याला. म्हणजे जेव्हा एखादं व्हेरिएबल आपण डिक्लेअर करतो, ओके, आता पायथन मध्ये लक्षात घ्या, जेव्हा आपण म्हणतो की व्हेरिएबल, ओके, राहुल, प्रीती, तुम्ही कन्फर्म करू शकाल का की तुम्हाला माझा आवाज नीट ऐकू येतोय? आकाश, शुभम, कन्फर्म कराल का की आवाज नीट येतोय का माझा? येतोय ना? ओके, हा. कारण की पंकज म्हणून आहे, त्यांनी मला सांगितलं की त्याला नीट ऐकू येत नाहीये. पंकज, आय थिंक चेक कर, तुझ्या साईडलाच काहीतरी इश्यू असू शकेल. येस येस, गॉट इट गॉट इट, थँक्यू सो मच फॉर द कन्फर्मेशन. ठीक आहे, तर आपण डेटा टाइप्स बघितले होते, आणि अजून एकदा मी आता परत रिपीट करतो आणि तुम्हाला सांगतो की जेव्हा आपण एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करतो ना पायथॉन मध्ये, तेव्हा आपल्याला त्याचा डेटा टाइप सांगायची गरज नसते. त्याही पेक्षा जर त्याच्या पुढे असा प्रश्न आला की सर आपण सांगू शकतो का, तर त्याचं उत्तर आहे नाही, आपण सांगू शकत नाही. आपल्याला पायथॉनला कधीच सांगता येत नाही की हा इंटिजर आहे किंवा हा फ्लोट आहे किंवा ही स्ट्रिंग आहे, असं आपल्याला पायथॉनला कधीच सांगता येत नाही. हे लक्षात ठेवा. पायथॉन टाईप इन्फरन्स वापरतो, म्हणजे तो काय करतो, इन्फर करतो टाईप. तुम्ही काय व्हॅल्यू दिली आहे त्याच्या बेसिसवर तो ठरवतो की आपण काय त्याला समजायचं. ओके. आणि येस शुभम, बरोबर आहे, तू म्हणालास तसं टाईप कास्टिंग बद्दल पण आपण बोललो होतो, कारण की आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं. एकच मिनिट सांगतो मी तुम्हाला. आता आयडल ओपन करू दे मला आधी, म्हणजे आपला आधीचा प्रोग्राम ओपन करूयात आपण, म्हणजे तो समोरासमोर असेल. ओपन रिसेंट फाईल मध्ये आपलं hello.py. ठीक आहे, हे आपण बघितलं होतं लास्ट टाइम. हा, तर इनपुट घेताना करतो ना आपण, इनपुट घेताना केलेलं आहे, पण ह्याला टाईप कास्टिंग म्हणतात. इथे बघा ना, आर जो सांगितला आपण जो म्हटलं आर इज इक्वल टू, आपण आरचा टाईप कुठे सांगितला, बरोबर आहे का नाही? सी प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा जावा प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आपल्याला असं सांगायला लागतं इंटिजर आर इज इक्वल टू 10, ओके, आणि सेमिकोलन. पण पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आपल्याला म्हणायला लागतं आर इज इक्वल टू 10, दॅट्स इट. सेमिकोलन नाही का, काही नाही. राईट, सेमिकोलन देऊ शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाहीये, प्रोग्राम्स वर्क होतात सेमिकोलन दिले तरी. पण एकदा ती सवय लागली ना सेमिकोलन नाही लिहायची, की तसंच बरं वाटायला लागतं, कारण कोड असा एकदम नीट आणि असा क्लीन दिसतो. ओके. तर आपण मागच्याला बेसिकली ते बघितलं होतं की आपण इनपुट कसं घेऊ शकतो, आणि हेच आपण प्रिंट केलं होतं युजरला, बरोबर आहे. तर आता याच्यातले काही व्हेरिएशन्स मला तुम्हाला दाखवायचे आहेत. पहिली गोष्ट तर ते म्हणजे असे, मला फक्त 1-2 मिनिटं मी हे सगळं अरेंज करतो साईड बाय साईड, म्हणजे आपल्याला इनपुट आणि म्हणजे प्रोग्राम आणि आउटपुट हे एकाच वेळेला दिसेल, ते जरा बरं पडतं आपल्याला सारखं विंडोज शिफ्ट करण्यापेक्षा. मी काय करतो ना, मी याला इथे घेतो. आता तुम्हाला दिसेल हा प्रोग्राम काही मी रन करत नाही, कारण आपण ऑलरेडी केलेला आहे. पण तुम्हाला जर आठवत असेल तर मी इथं एंडची व्हॅल्यू कशासाठी दिली होती, तर एंडला बेसिकली जेव्हा आपण काहीच देत नाही इथे असं करतो, बरोबर आहे, तेव्हा त्यांनी काय केलं होतं, आपण जर याला रन मॉड्यूल म्हणालो तर त्यांनी आपल्याकडनं व्हॅल्यूज तर घेतल्या होत्या, म्हणजे मी एंटर रोल नंबर म्हटलं 1, नेम म्हटलं अमित, मार्क्स म्हटलं 80, तर त्यांनी आपल्याला तसंच दाखवलं, पण आपल्याला हे एका लाईनवर हवं होतं. तर काय असतं की हे जे प्रिंट फंक्शन आहे ना, त्याच्यात जो आपण सेकंड व्हॅल्यू देतो एंड, त्याला बाय डिफॉल्ट व्हॅल्यू असते, सॉरी, /n. /n म्हणजे न्यू लाईन कॅरेक्टर असतं. आता हे तुम्हाला सी लँग्वेज मध्ये ज्यांना येतं त्यांना माहिती असेल, नसेल माहिती तर लक्षात घ्या. /n चा अर्थ असतो न्यू लाईन,
म्हणजे काय तर प्रिंट कर आणि एंडला न्यू लाईन टाक. म्हणजे तो काय करतो, प्रिंट करतो हे एक आणि तो पुढच्या लाईनला येतो. न्यू लाईन म्हणजे पुढची लाईन. ऑलराईट. तसंच तो इथे पण करतो. म्हणजे मी असं टाकलं तर आता तुम्ही जर गंमत बघितली ना याची, तर असं आहे की हे इथे लिहिलं काय आणि नाही लिहिलं काय तो तसाच बिहेव करतो. का? कारण की जेव्हा आपण ही व्हॅल्यू देत नाही ना, तेव्हा तो त्याला स्लॅश एनच ऍड करतो. ओके, म्हणजे आपण जेव्हा असं देतो फक्त, तेव्हा तो त्याला स्लॅश एनच ऍड करतो एंडला. पण आपल्याला जर दुसरं काहीतरी द्यायचं असेल, जसं त्या दिवशी आपण देऊन बघितलं होतं, आपण स्पेस दिली होती ना, तर सपोज मला इथे काहीतरी द्यायचंय आणि मी इथेही देऊन दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल की मला काय म्हणायचंय. आता इथे सपोज मी व्हॅल्यू दिली त्याला, काय देऊ बरं याला मी व्हॅल्यू, कोलन देतो. चला, कोलनची व्हॅल्यू देतो आपण, टाइमच्या मध्ये नाही का कोलन लिहितो, अशी दिली व्हॅल्यू मी. आणि आता हा जो प्रोग्राम मी रन केला, ओके, सो इथे रोल नंबर मध्ये आपल्याला व्हॅल्यू कशी येईल, 10 अमित आणि 90 असं जर म्हटलं, तर आता त्यांनी काय केलं, सॉरी इथं चुकला माझा सिंटॅक्स, मला इथं एंड इज इक्वल टू म्हणणं गरजेचं होतं, कारण त्याला कळणार नाही की मी कशाबद्दल बोलतोय. सो इथे मला एंड सांगायला पाहिजे की एंडला कोलन ऍड कर, असं त्याला सांगणं गरजेचं आहे. म्हणून तर ते वेगवेगळ्या लाईनवर परत आलं, कारण परत त्यांनी नवीन लाईन टाकली. ओके, आणि आता इथे म्हटलं 1 अमित 80 असं जर म्हटलं, तर इथे बघा तुम्ही तो कोलन टाकतोय मध्ये मध्ये. ओके, फक्त एकच प्रॉब्लेम झालाय की शेवटच्या नंतर पण कोलन टाकलं, जो आपल्याला नकोय. म्हणून खरं तर शेवटी आपण हे टाकायची गरज नसते, असं असलं पाहिजे खरं तर. ओके, आणि हे सुद्धा आपण असं नाही टाकत, मग आपण ना स्पेस टाकतो व्यवस्थित, म्हणजे गॅप येईल त्याच्यामध्ये, बाकी काहीच नाही. सो मी ज्याला रन केलं, तर इथे रोल नंबर आला 1, इथे दुसरा आला अमित आणि इथे आला 80. तर बघा आता त्यांनी स्पेसने प्रिंट केलेलं आपल्याला. सो हे त्या एंड या पॅरामीटरचा यूज असतो. आता हे पॅरामीटर कसे यूज होतात, फंक्शन्स कसे लिहायचे वगैरे, हे आपण बघणार आहोत जेव्हा आपण फंक्शन्स शिकणार. सो डोंट वरी, आता काय याची गरज नाही. फक्त आता आपल्याला हे एंड कसं वापरायचं एवढं कळलं तरी चालेल, आणि नाहीच अगदी कळलं तरी हरकत नाही, आपण प्रत्येक लाईनवर डिस्प्ले करूयात सध्या. ऑलराईट. आता जेव्हा पण आपल्याला काही गोष्टी प्रिंट करायच्या असतात, ओके, म्हणजे आता मी हे काढून टाकतो सध्यासाठी, किंवा काय करतो ना, ह्याला कॉमेंट करतो. आता त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की कॉमेंट जर करायचे असेल आपल्याला, तर आपण काय करतो, हॅश देतो. ओके, सो एक तुम्हाला इथं हे लिहून दाखवतो मी, दिस इज सिंगल लाईन कॉमेंट. ओके, आणि दिस इज मल्टी लाईन कॉमेंट. म्हणजे जर तुम्हाला एकच लाईन लिहायची आणि त्याला कॉमेंट टाकायचं, तर पटकन हॅश लिहून टाकायचं. आणि जर तुमच्याकडे अशा खूप साऱ्या लाईन्स आहेत ज्या सगळ्या तुम्हाला कॉमेंटमध्ये टाकायच्या, तर काय करायचं, 3 सिंगल कोट्स द्यायचे टू स्टार्ट ऑफ विथ, आणि 3 सिंगल कोट्स द्यायचे टू एंड इट. आणि हे तुम्ही कुठेही द्या, हे असे वेगवेगळ्या लाईनवर पाहिजे असं काही नाही. हे मी इथे दिलं तरी चालणार आहे, ओके, किंवा हे मी इथनं उचललं आणि मी इथे दिलं तरी चालणार आहे. तसं काय असा काही फरक नाही पडत नाही. ओके, पण हे फक्त जरा क्लीन दिसतं म्हणून मी ते वेगवेगळ्या लाईनवर घेतलं होतं. असं येते लक्षात. सो कॉमेंट्सचं लक्षात ठेवायचं की दिस इज अ सिंगल लाईन कॉमेंट, दिस इज अ मल्टी लाईन कॉमेंट. मग आता सपोज एक उदाहरण द्यायचं झालं, आता हे मी काढून टाकतो, काय मी ठेवत नाही ते. पण सपोज मला आता तुम्हाला काहीतरी वेगळा कोड दाखवायचा आणि हा कोड मला तात्पुरता रन नाही झाला पाहिजे, असं काहीतरी करायचंय. मग असं असेल ना, तर मी इथं काय करणार आहे, 3 कोड्स टाकणार आणि इथे एंडला येऊन 1 2 3 टाकणार, म्हणजे तो कोड कॉमेंट झाला. म्हणजे आता जर मी प्रोग्राम रन केला ना, तर आउटपुट काहीच नाही येणार, काहीच नाही. रन झाला आणि संपला प्रोग्राम. का? कारण की काहीच नाही केलेलं आपण प्रोसेसिंग याच्यात. ऑलराईट. तर आता मी तुम्हाला इथे एक गंमत दाखवतो. मी तर एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो, i इज इक्वल टू 10. त्याच्यानंतर एक नेम डिक्लेअर करतो मी. हो आशुतोष, चालेल, काय हरकत नाही. ऑफिसची कामं महत्वाची असतात. सो येस, युट्यूबची लिंक शेअर केली जाईलच, त्यामुळे तुम्ही बघू शकता युट्यूबची लिंक नंतर. ऑलराईट. सो x इज इक्वल टू 10, हे आपल्याला काय माहितीये की हे मी काय सांगितलं, हे काय की इंटिजर आहे. त्याच्यानंतर दिस इज व्हॉट, दिस इज स्ट्रिंग व्हॅल्यू. ओके, आता एक लक्षात घ्या सगळ्यांनी, की इथं जरी मी म्हटलं इंट व्हॅल्यू, मग इथे मी खरं तर str म्हटलं पाहिजे, पण स्ट्रिंग म्हटलं काय, str म्हटलं काय, ते सेम आहे असं समजून घ्यायचं.
कारण किती म्हणजे मी बेसिकली त्याच्याबद्दलच बोलतोय ना, मला स्ट्रिंग म्हणायचं म्हणूनच मी त्याला स्ट्रिंग म्हटलं काय एसटीआर म्हटलं काय आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. एसटीआर काय म्हणतो आपण त्याला, कारण की ते पायथन मध्ये त्याचा टाईप एसटीआर आहे, पण प्रत्यक्षात त्याला आपण काय म्हणतो तर त्याला नाव देतो आपण स्ट्रिंग असं म्हणतो आपण त्याला, राईट. ओके, आता परत प्रोग्रामला येऊयात आपण. आता इथे सपोज माझ्याकडे 10 आहे, नेम आहे आणि मी इथे मार्क्स पण घेतो. हे हार्ड कोडेड आहे, मी युजरकडनं रीड नाही केलेले, मी मुद्दाम असं हार्ड कोडिंग ठेवलेलं आहे. ओके, सो इथे मी त्याला फ्लोट. आता मला या गोष्टी प्रिंट करायच्या, तर आतापर्यंत काय करत होतो आपण, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रिंट स्टेटमेंट्स वापरत होतो आणि प्रिंट करत होतो, राईट. म्हणजे प्रत्येक लाईनवर एक येईल अशाने मी 3 प्रिंट स्टेटमेंट्स वापरले होते. पण आता मला काय करायचं, मला एकाच प्रिंट स्टेटमेंट मध्ये ते प्रिंट करायचे गोष्टी. ओके, मग आता आपण हे कुठल्या प्रकारे वर्क होऊ शकतं त्याचा अंदाज घेऊयात. म्हणजे जर आता मी इथे म्हटलं एक्स, ओके, प्लस मग काय मला पाहिजे एन प्लस एम, असं तिन्ही प्रिंट कर, असं जर मी याला म्हटलं ना, तर आता बघा काय होईल. ओके, आता त्यांनी एरर दिली आपल्याला. एरर काय म्हणतोय तो, अनसपोर्टेड ऑपरेंड. म्हणजे काय की इंट आणि स्ट्रिंग यांची ऍडिशन नाही होऊ शकत. म्हणजे हे जे आहे तुमचा हा इंटिजर आहे आणि ही जी आहे ही स्ट्रिंग आहे. ओके, तर मला इंटिजर आणि स्ट्रिंग ऍड नाही करता येणार. फाईन. आणि मग ह्याचं काय, ह्याचा तर प्रश्नच येत नाही ना, हेच दोन ऍड करता येत नाही तर ह्याच्याबद्दल तो विचारच नाही करणार आता. ठीक आहे, म्हणजे प्रॉब्लेम काय झालाय की आपल्याला हा जो इंटिजर आहे ना, हा स्ट्रिंग बरोबर ऍड करू शकत नाही आपण. ओके, आता आपल्याला प्रिंट जेव्हा करतो आपण, लक्षात घ्या, प्रिंट जेव्हा करतो तेव्हा ते आपण इथं कन्सोलवर करतो ना. सो तसं बघितलं तर जेव्हा ते प्रिंट होतं तेव्हा ते टेक्स्ट म्हणूनच प्रिंट होतंय सगळं. हे जे आहे हे टेक्स्टच आहे ना, बरोबर. तर मी काय करतो बघा, आता इथे हा जो इंटिजर आहे ना, त्याला मी टाइपकास्ट करतो आणि त्याला म्हणतो की प्लीज याला ना तू स्ट्रिंग म्हणून कन्वर्ट कर ना, याला स्ट्रिंग म्हणून कन्सिडर करतो. ओके, आता स्ट्रिंगची ऍडिशन होऊ शकते का, तर मी तुम्हाला त्याची एक उदाहरण देतो आधी. सो हिअर लेट मी आस्क, कॅन वी ऍड स्ट्रिंग्स, तर ते बघूयात आधी आपण. ही लाईन मी आता तुर्तास तरी कॉमेंट करतो म्हणजे आपल्याला आधी याची क्लॅरिटी येईल. ओके, मग इथे जर मी म्हटलं तुम्हाला की हॅलो प्लस वर्ल्ड असं जर मी म्हटलं, ओके, आणि आता हा प्रोग्राम मी रन केला, तर आउटपुट आलं का हॅलो वर्ल्ड आलं. याचा अर्थ काय, दोन स्ट्रिंग मला ऍड करता येतात. मग दोन स्ट्रिंगची ऍडिशन कशी होती, तर लक्ष द्या, दोन स्ट्रिंगची ऍडिशन म्हणजे त्या स्ट्रिंग्स अपेंड केल्या जातात, म्हणजे दुसरी स्ट्रिंग पहिल्या स्ट्रिंगला ऍड केली जाते, म्हणून त्याला ऍडिशन म्हणतात. त्या अपेंड केल्या जाते, एकाला दुसरी अपेंड झाली. ओके, मग दुसरं ऑब्व्हियसली जर मी तुम्हाला हे विचारलं की कॅन वी ऍड टू इंटिजर्स, तर ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती त्याचा आन्सर येसच आहे की इंटिजर तर ऍड करता येतातच. कॅन वी ऍड टू फ्लोट्स, तर हो, आपल्याला फ्लोटिंग व्हॅल्यू ऍड करता येतातच, त्याचा प्रश्नच नाहीये. ओके, पण इथे जे आहे ना, इथे कॉम्बिनेशन आहे आपल्याला. सो वी कॅनॉट ऍड, सो आय कॅन से वी कॅनॉट ऍड इंटिजर प्लस स्ट्रिंग. सो टाइपकास्ट, एक सोल्युशन काय झालं की टाइपकास्टिंग करूयात आपण इथे. मग टाइपकास्टिंग म्हणजे काय करणार आहे की मी प्रिंट करताना इथे स्ट्रिंग करून टाकणार आहे की या एक्सला ना स्ट्रिंग म्हणून कन्सिडर करतो. आता पहिलं तर मी काय करतो ना, एम काढून टाकतो इथनं आणि आपल्याला आउटपुट काय येते ते बघूया रन करून. आता तुमच्या लक्षात येईल इथे हे अजय हॅलो वर्ल्ड ठेवलंय का, हॅलो वर्ल्ड काढून टाकतो, याची काही गरज नाही आपल्याला. पण इथे जर आउटपुट बघितलं 10 आणि अमित असं त्यांनी प्रिंट केलं आपल्याला. हो, ओके, मग ऍडिशन केली म्हणजे काय केलं त्यांनी, 10 हा नंबर अमित या स्ट्रिंग मध्ये ऍड नाही केला, तर त्यांनी 10 ला सुद्धा स्ट्रिंग आहे असं कन्सिडर केलं आणि अमित सुद्धा स्ट्रिंग आहे, तर ते दोन अटॅच करून टाकले फक्त त्यांनी. तर त्यांनी अपेंड केलं फक्त, बाकी काहीच नाही केलं. येते लक्षात. मग जर मी इथे याला पुढे असं म्हणालं प्लस एम, आता काय वाटतं तुम्हाला काय येईल, एनी गेस. मी जर रन केलं तर आता काय येईल, वर्क होईल का एरर येईल, काय वाटतं तुम्हाला. एरर येणार, करेक्ट. एरर काय येणार, ओके गाईज, जस्ट टू मेक शुअर, शुभम, विक्रांत, गिरीश, राहुल, योगेश, तुम्हाला माझा आवाज क्लिअरली ऐकू येतोय. हा, ठीक आहे. मी सॉरी तुम्हाला मी सारखं कन्फर्म करायला होतं, कारण की काही काही लोकांचे मेसेजेस येतात की सर तुम्हाला म्हणजे ऐकता येत नाहीये नीट असं. सो मला कन्फ्युजन होतं मग त्या केसमध्ये. ठीक आहे, सो तुम्ही म्हणताय तसंच होणार आहे की इथे एरर येणार आहे. हा, एम इंटिजर नाही, ऍक्च्युली एम फ्लोट आहे, पण
त्यामुळे त्याने एरर दिली की फ्लोटला मला करता येत नाही. ओके, योगेश मी तुझ्या प्रश्नाकडे येतो लवकरच. सॉरी, आकाशचा प्रश्न आहे. तर आता इथे काय करता येईल मग आपल्याला, कारण एम काय आहे, एम फ्लोट व्हॅल्यू आहे ना, बरोबर आहे. मग आपल्याला जर याला फिक्स करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, याला एसटीआर म्हणू आपण, की याला पण स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट कर. कळतंय का? करेक्ट, टाईपकास्ट, ऍब्सोल्युटली राईट शुभम. टाईपकास्ट करायचं फक्त. आणि कसं आहे, स्ट्रिंगला नंबर्स मध्ये नाही कन्वर्ट करायचं, कारण स्ट्रिंगला जर टाईपकास्ट करून नंबर मध्ये कन्वर्ट केलं ना, तर तो एकतर ह्याला नंबर मध्ये करूच शकणार नाहीये, अमितला. अमितचं नंबर मध्ये कन्वर्जन होऊच शकत नाही. ओके, पण 10चं स्ट्रिंग मध्ये कन्वर्जन होऊ शकतं, 10, बरोबर. बिसाइड्स आपण जे प्रिंट करतो ना आउटपुट मध्ये, ते सगळं स्ट्रिंग असलं पाहिजे. त्यामुळे आपण इथं कास्टिंग करतोय. आता जर मी हे रन केलं, आउटपुट कसं येते बघा. तर ते चिकटूनच आलं ऑब्व्हियसली. त्याच्यामुळेच मला आकाशने एक प्रश्न विचारला की सर मध्ये स्पेस द्यायचं असेल तर कसं करता येईल. ओके, तर आपण बघूयात ते कसं करता येईल. हा, ओके. आता अजून एक प्रश्न आहे योगेशचा, की आपण जर एक्स प्लस एम म्हटलं तर काय होणार आहे. सो ऑब्व्हियसली त्याचा रिझल्ट हा फ्लोटच असणार आहे, कारण फ्लोट आणि इंटिजर ऍड केलं म्हणजे रिझल्ट विल बी फ्लोट ओनली. 90.5 असा रिझल्ट आला त्याचा. हा फ्लोटिंगच येणार आहे, कारण इंटिजर आणि फ्लोट म्हटलं की तो फ्लोट मध्येच कन्वर्ट करणार रिझल्ट. ओके, सो हे आपल्याला करता येतं. हे पण मी कॉमेंट करतो आता. ओके राधाकृष्ण, येस, थँक्यू. आता हे एक वे झालं. हा, पहिली गोष्ट तर आकाशचा प्रश्न होता की स्पेस कसं देणार याच्यामध्ये. तर स्पेस देण्यासाठी मग मी काय करू शकतो बघा, मी इथे असं लिहिणार आणि इथे सुद्धा असं लिहिणार. येतं लक्षात? आणि आता बघा आउटपुट कसं येईल, व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसं येईल. 10 स्पेस अमित स्पेस 80.5. ऑलराईट, सो हे लक्षात आलं. आता हे जरासं कॉम्प्लिकेटेड वाटतंय आपल्याला, की असं का प्रिंट करायला लागतंय आपल्याला, करेक्ट. गिरीश, जनरली डेटा टाइप्सचं साईजशी आपल्याला काही घेणं देणं नसतं पायथन मध्ये, टू बी ऑनेस्ट. कारण पायथन काय करतं, अंडरलाईन ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, पहिली गोष्ट तर सगळ्यांना मी प्रश्न सांगतो की गिरीशने विचारलंय की डेटा टाइपचे साईज काय असतात पायथन मध्ये, म्हणजे इंटिजर 2 बाईट्स असतो का 4 बाईट्स असतो, हे कसं असतं. आता पहिली गोष्ट तर जनरली इंटिजर 4 बाईट्सचेच असतात आता कुठल्याही सिस्टीम्स मध्ये. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की हा विचार आपल्याला सी, सी प्लस प्लस या लँग्वेजेस मध्ये करायला लागतो, पण हा विचार आपल्याला कधीही जावा, पायथन, सी शार्प या लँग्वेजेस मध्ये करायलाच लागत नाही ऍक्च्युअली, कारण आपल्याला त्यांनी फरकच पडत नसतो. ओके, हा, एवढा फरक पडू शकतो आपल्याला की रेंज काय त्याची, की मला मोठा नंबर पाहिजे असेल तर काय, जसं की सी प्लस प्लस मध्ये लॉंग असतं किंवा जावा मध्ये पण लॉंग असतं, तर तसं काय. तर तसं काहीच नाही, इंटिजर मध्ये आपल्या सगळ्या गोष्टी आपण हे करू शकतो. ओके, सो त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत जेव्हा आपण थोडंसं बाकीचे पण डेटा टाइप्स घेऊ, की अजून काय काय डेटा टाइप्स आहेत, तर त्यावेळेला आपण ते बोलूयात. ओके, पण मुळात त्याने काय फारसा फरक पडणार नाही. ओके, फाईन. तर इथे एक आउटपुट आपल्याला आलेलं आहे आता. ओके, आता हा एक प्रकार झाला. सो दिस इज, आय कॅन से, काय म्हणून याला, काय म्हणतात याला, फर्स्ट वे म्हणतो मी याला, फर्स्ट वे टू प्रिंट. आता आपण एक दुसरा वे बघूयात. ओके, आता पूर्वी एक सजेशन दिलंय की इथे कॉन्कॅटिनेशनला आपण जर कॉमा यूज केलं तर इन्स्टेड ऑफ ऑपरेटर प्लस. ओके, दॅट्स अ गुड सजेशन. सो इथे आता मी काय करतो बघा, मी म्हणतो एक्स कॉमा एन कॉमा एम असं म्हणतो बरं का, प्लस करायच्या ऐवजी. प्लस मी का केलं, कारण की जनरली ज्या बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत ना, त्या प्लस सपोर्ट करतात व्यवस्थित. ओके, आय एम नॉट टॉकिंग अबाउट सी लँग्वेज, बट आय एम टॉकिंग अबाउट सी प्लस प्लस और जावा. त्या लँग्वेजेस मध्ये प्लस सपोर्टेड असतं. ओके, आता सेकंड वे टू प्रिंट मध्ये मी काय करतोय, मी एक्स कॉमा एन कॉमा एम असं प्रिंट करतोय. आता जर मी याला रन केलं तर व्हॅल्यू बघा त्याने कशी दाखवली. ऍक्च्युली जशी इथे होती तशीच दाखवली त्यांनी व्हॅल्यू. ओके, आता एक गंमत बघूया आपण. आपण या स्पेसेस काढून टाकूया तिथल्या. ओके, आणि रन करून बघूयात की त्यांनी आपल्या आउटपुटवर काही परिणाम होतोय का, कारण आधीच्या आउटपुटमध्ये आपली स्पेस होती. तर तुम्ही जर बघितलं तर त्यांनी व्यवस्थित स्पेस टाकलेली आहे. ओके, सो इथे स्पेस आली म्हणून त्यांनी स्पेस घेतलेली नाहीये, तर आपण 3 व्हॅल्यूज प्रिंट करतोय म्हणून त्यांनी त्या 3 व्हॅल्यूज प्रिंट केल्या. ऑलराईट, आता आता हा एक सेकंड प्रकार झाला आपला, सेकंड वे टू प्रिंट झाला.
किंवा वडेवर. आता इथं आपण थर्ड वे बघूयात. आता थर्ड वे मध्ये मला काय करायचं माहितीये का, मला ऍक्च्युली ना असं प्रिंट करायचंय की रोल नंबर इज 10 किंवा नेम इज इक्वल टू अमित आणि मार्क्स इज इक्वल टू 80 असं मला द्यायचंय. येतं लक्षात मला काय म्हणायचंय? मला त्याच्यामध्ये ना असं नुसतं व्हॅल्यू नाही प्रिंट करायची, मला डेटा असा आला पाहिजे. रोल 10, नेम अमित, मार्क्स 80.5 असं आलं पाहिजे आउटपुट. ऑलराईट, तर हे काढून टाकतो, डिलीट करतो मी, याची काय आवश्यकता नाही इथे. सो आता अजून आपल्याला काय करता येऊ शकतं, मग इथे मला काय करायला लागणार आहे, तर ह्या वेळेने तर मी इझिली करू शकतो ते, करेक्ट. कारण की इथे हेच मी कॉपी पेस्ट करतो आणि इथे मी काय लिहिणार इथं रोल, बरोबर आहे. आता थोडस जरा इथे मिक्स होत जाईल, प्लस नेम प्लस इथे आहे मार्क्स, असं जर केलं मी. ओके, एक काम करतो, थोडस शिफ्ट करतो सगळं मी इकडे. हे छोटं केलं तरी चालणार आहे, शेल आपल्याला काय एवढे आउटपुट नाही आपल्याला. ओके, आणि याला रिसाइज करून थोडंसं इकडे ओढून घेतो मी, म्हणजे सगळा डेटा आपल्या समोर असेल. राईट, फाईन. आता मी हे रन करून प्रिंट करतो. सो अच्छा, याचं काहीतरी गणलं बरं का आता हे, कारण पायथन खूप स्ट्रिक्ट आहे स्पेसेस आणि याच्या बाबतीत, त्याला ते तसले लाड चालतच नाहीत. ओके, हे वेगळं झालं, हे याच्यामुळे झालंय. फाईन. आता आउटपुट बघा कसं आलंय. बाय द वे आउटपुट दाखवतो ते एकाच लाईनवरचं ऍक्च्युली. रोल इज 10, नेम इज अमित, मार्क्स इज 80.5. येते लक्षात? तर आपल्याला कॉन्कॅटिनेशन प्लसनेच करायला लागेल. आणि ऑफकोर्स जर तुम्हाला तसं पाहिजे असेल तर व्हॉट वी कॅन डू इज आपण स्लॅश एन ट्राय करून बघूयात. स्लॅश एन दिल्यावरती येतंय का, म्हणजे आलं. म्हणजे मी जर इथं स्लॅश एन टाकलं, जे मी मगाशी म्हटलं होतं न्यू लाईन कॅरेक्टर असतं ते, स्लॅश एन जर टाकला तर जसं तुम्हाला पाहिजे तसं आउटपुट त्यांनी प्रत्येक लाईनवर वेगवेगळं दाखवलं. रोल नंबर 10, नेम इज अमित, मार्क्स आर 80.5. ऑलराईट. आता हे सगळे वेज होते जे पायथॉन सपोर्ट करतो. ओके, तर त्यांनी काय केलं नंतर, त्यांनी अजून एक सोपा वे काढला जो की मला जास्त आवडतो. फोर्थ वे टू प्रिंट, की ज्याच्यामध्ये ना आपल्याला हे जे असतं ना हे खेळत बसायला लागतं किती नाही म्हटलं तरी, बरोबर आहे ना. याच्यात आपल्याकडनं काही जरी चूक झाली ना, की चुकून इथे एक प्लस वगैरे राहिलाय, तर ते इझिली म्हणजे जरा प्रॉब्लेमॅटिकच होतं, ते इझिली फिक्स करायला गडबड होते. मग इनव्हॅलिड सिंटॅक्स, अच्छा मग इथे काय गडबड झाली, मग ते लक्षात यायला पाहिजे की अरे इथं प्लसच नाही लिहिलेला आपण वगैरे वगैरे. ऑलराईट, तर एक जो आता मी चौथा प्रकार दाखवतोय त्याच्यामध्ये पायथनने काय केलेलं आहे, त्यांनी फॉर्मॅटेड वे दिलेला आहे. ओके, फॉर्मॅटेड स्ट्रिंग प्रिंट करता येते तुम्हाला. ऑलराईट, मग फॉर्मॅटेड स्ट्रिंग म्हणजे काय, तर तुम्हाला जे प्रिंट करायचं असतं, बरोबर आहे, ते आपण सगळं डबल कोट्स मध्येच लिहितो ना. तसंही मेसेजेस वगैरे जे आहेत ते सगळे डबल कोट्स मध्येच आहेत ना. म्हणजे मी दाखवतो मला काय म्हणायचं. आपण असंच म्हणतोय ना, रोल, बरोबर आहे, पण आपल्याला याच्या पुढे एक्स पाहिजे. बाय द वे हे करून दाखवतो मी तुम्हाला, हे प्लसने केलं आपण, कॉमनने करून बघूयात. हे म्हणजे तुम्हाला बेसिकली वेगवेगळे प्रकार कळतील. येतं का लक्षात, की प्लसने केलं तर काय होतंय, कॉमनने केलं तर काय होतं. कॉमा केल्यावर मला इथं टाईप कास्टिंगची गरज नसली पाहिजे. इथं कॉमा म्हटलं, त्याच्यानंतर इथे पण कॉमा म्हटलं, इथे कॉमा म्हटलं, इथे कॉमा म्हटलं, परत इथे टाईप कास्टिंगची गरज नाहीये. कारण की टाईप कास्टिंग कधी लागतं, जेव्हा सरसकट सगळं प्लस 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 करून आपण करतोय तेव्हा टाईप कास्टिंग लागतं, कारण आपण सगळ्यांना स्ट्रिंग मध्ये घ्यायचं असतं. इथे तशी गरज नाही, तर कॉमाने चालते आपल्याला. सो हे जर मी आता रन केलं तर बघा आउटपुट एक्झॅक्टली त्यांनी तसंच दिलं जसं आधी आलं होतं, म्हणजे कॉमा सुद्धा चालला त्याला. ऑलराईट, मग मी आता परत बदलतो आणि मग मी तुम्हाला सांगतो की फिफ्थ वे प्रिंट. ओके, आणि इथं मी म्हणतो युजिंग फॉर्मॅटेड स्ट्रिंग. ओके, मग फॉर्मॅटेड स्ट्रिंग म्हणजे काय,
तर आपण त्या प्रिंट स्टेटमेंटला जे काय स्ट्रिंग देणार आहोत ना त्याला फॉर्मॅट करायचं. म्हणजे काय तर प्रिंट, ओके, प्रिंट म्हणायचं. आता मी तुम्हाला सांगतो काय करायचं. रोल नंबर, ओके, रोल नंबर, आणि रोल नंबरची व्हॅल्यू कशामध्ये आहे ना एक्स. आधी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन दाखवतो फक्त सिंपल, मग आपण ते नेम आणि मार्क्स नंतर ऍड करूयात. कारण तो जर मी सगळा कोड लिहिला तर जरा उगाच ते किचकट होत जाईल, म्हणजे कॉम्प्लेक्स वाटेल आपल्याला. ओके, सो इथे जर बघितलं तर रोल नंबर कोलन एक्स असं जर मी लिहिलं, आता तुम्हालाही माहिती आहे याचं आउटपुट चुकणार आहे, कारण हे डबल कोट्स मध्ये जर दिलं तर जसे तसं प्रिंट होते की रोल नंबर इज एक्स. आपल्याला तसं नको, आपल्याला ही व्हॅल्यू पाहिजे ना, बरोबर आहे का नाही. तर आपल्याला काय करता येतं ना, याला कर्ली ब्रेसेस टाकता येतात. अशा काय करायचं, कर्ली ब्रेसेस टाकायच्या. म्हणजे आपण पायथॉनला हे सांगतो की बाबा हे जे आहे ना हे व्हेरिएबल आहे बरं का. कळतं का तुम्हाला, नुसतं एक्स लिहिणं आणि ब्रॅकेटमध्ये एक्स लिहिणं याच्यात फरक आहे. म्हणजे काय करू शकतो मी, इथे असं लिहितो आणि इथे लिहितो दिस विल प्रिंट रोल कोलन एक्स, ओके, and write variable in opening and closing curly brackets. ओके, सो व्हेरिएबल आपण ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट्स मध्ये लिहितो. आता बघा, आता मी जर याला रन केलं तर ऍक्च्युली आउटपुट मध्ये काहीच बदल नाही होणार. आता आउटपुट आपल्याला कसं दिसतंय, रोल नंबर आणि कर्ली ब्रॅकेट्स दिसतंय. मग काय उपयोग झाला, आपल्याला हे एक्स म्हणजे व्हॅल्यू घेतली पाहिजे ना त्यांनी, त्याची वरती डिक्लेअर केली, कुठे गेली ही, हे घेतलं पाहिजे ना त्यांनी. ओके, मग काय करायचं तर जेव्हा केव्हा अशी वेळ येते की आपल्याला एकच स्ट्रिंग लिहिणार आहोत आणि त्याच्या आतमध्ये आपण डिरेक्टली जिथं पाहिजे तिथं व्हेरिएबलची व्हॅल्यू टाकणार आहोत, तर ती व्हेरिएबलची व्हॅल्यू टाकण्यासाठी आपल्याला ब्रॅकेट्स यूज करायला लागतात, ज्याला आपण कर्ली ब्रॅकेट्स असं म्हणतो. पण पायथॉनला त्याच्यासाठी हे सांगायला लागतं की दिस इज अ फॉर्मॅटेड स्ट्रिंग. काय सांगायला लागतं, दिस इज अ फॉर्मॅटेड स्ट्रिंग. आणि फॉर्मॅटेड स्ट्रिंग आहे हे कसं सांगायचं, तर स्ट्रिंग जिथे आपली सुरू होते ना त्याच्या आधी एफ लावायचा. ओके, हा सिंटॅक्स थोडासा वियर्ड वाटेल, बट बिलीव्ह मी, एकदा या सिंटॅक्सची सवय झाली ना हे कुठल्याच वेळी आपण प्रिंट नाही करत नंतर, आपल्याला खूप इझी वाटतो, कारण तो खूप चांगला सिंटॅक्स. इथे मी काय ऍड केलंय, एफ फॉर फॉर्मॅटेड, की ही फॉर्मॅटेड स्ट्रिंग आहे. ओके, म्हणजे थोडक्यात तुम्हाला इथे मी सांगतो मला काय म्हणायचंय, की जेव्हा मी म्हणतो प्रिंट आणि आतमध्ये एफ आणि इथे काहीतरी लिहितो की रोल एक्स असं जेव्हा मी लिहितो, तर इथे मी काय सांगायचा प्रयत्न करतोय, पहिली गोष्ट तर एफ stands for formatted string. पहिली गोष्ट तर हे की एफ म्हणजे फॉर्मॅटेड स्ट्रिंग झाली. ऑलराईट, त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट्स गॅप देऊन देतो किंवा असं लिहितो आपण, एक्स मीन्स ट्रीट एक्स ॲज अ व्हेरिएबल and use its value. ओके, म्हणजे एफ जो इथं देतोय मी तो कशासाठी आहे, तर तो हे सांगायला की फॉर्मॅटेड स्ट्रिंग आहे. आणि फॉर्मॅटेड स्ट्रिंग म्हणजे काय, तर फॉर्मॅटेड स्ट्रिंग म्हणजे अशी स्ट्रिंग ज्याच्या आतमध्ये मी व्हेरिएबलची व्हॅल्यू डायरेक्टली लिहू शकतो. डायरेक्टली मी व्हेरिएबलचं नाव देणार आणि त्याला ब्रॅकेट देणार, म्हणजे त्याला कळेल पायथॉनला की हे व्हेरिएबल आहे. ओके, आता तुम्ही हे म्हणू शकाल की सर एफ सांगितलंय ना, मग त्याला सांगायची काय गरज आहे, पण असं नाही ना, उद्या त्या वर्ड मध्ये पण एक्स असू शकतो. म्हणजे इथे आपण एफ म्हणतोय तर तुम्ही म्हणाल याची काय गरज आहे सर, मग त्याला कळलं पाहिजे ना की एक्स म्हणजे व्हेरिएबल, पण तसं नाही ना. व्हॉट इफ इथं रोल एक्स असं लिहिलं मी, मग त्याला त्या एक्स बरोबर कन्फ्युजन होऊ शकतं. सो ते तसं नाही करून चालणार आहे, आपल्याला त्याला कर्ली ब्रॅकेट्स द्यायला लागतात. ओके, आता आपण एकदा ह्याला रन करून बघूयात आपल्याला पाहिजे तसं आउटपुट येतंय का. आलं, रोल नंबर इज 10. ओके, आता मला सांगा रोल नंबर, नेम, मार्क्स हे प्रिंट करणं फॉर्मॅटेडनी किती सोपं आहे. आपण काय म्हणणार, फॉर्मॅटेड रोल, बघा आता गंमत, रोल नंबर एक्स, त्याच्यानंतर मी काय म्हणणार आहे नेम, परत कर्ली ब्रॅकेट्स
नेम कशात आहे एन मध्ये, आणि नंतर काय येणार आहे मार्क्स, परत कर्ली ब्रॅकेट्स एम, संपलं. किती सोपा आणि सुटसुटीत सिंटॅक्स झाला सांगा बरं आता. आणि हा एकदा लिहायची सवय लागली की छानच वाटतं. काहीच नाही ना, म्हणजे ही कॉम्प्लेक्सिटी बघा किंवा ही कॉम्प्लेक्सिटी बघा आणि हे बघा आता. ओके, आणि हे जे आहे ना, जिथे आपण असं फॉर्मॅटेड स्ट्रिंग करतो, हे हळूहळू सगळ्याच लँग्वेजेसनी नंतर सपोर्ट करायला सुरुवात केलेली आहे. ओके, म्हणजे जे हाय लेवलच्या लँग्वेजेस आहेत त्यांनी तरी. आता जेव्हा आपण याला रन करू तर तुमच्या लक्षात येईल की बघा, आपल्याला आपण जसं आता इथं काय झालं, हा आली की स्पेस बरोबर आली. हा, रोल नंबर 10 स्पेस नेम इज अमित स्पेस मार्क्स आर 80.5. ऑलराईट. आणि आता जर तुम्ही म्हणालात की मला नवीन प्रत्येक गोष्ट वेगळ्या लाईनवर पाहिजे, हा मग काय हरकत नाही ना, तुम्ही इथं स्लॅश एन टाकून द्या ना तुमचा डायरेक्टली असं. आली वेगवेगळ्या लाईनवर. सॉरी, आता स्लॅश एन टाकल्यावर ही स्पेस काढून टाकली पाहिजे आपण, नाही तर ते एक एक स्पेसने पुढे जातं. आले परत. ओके, सो आय होप की तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की प्रिंट करताना म्हणजे आउटपुट जेव्हा आपल्याला दाखवायचं असतं तेव्हा किती वेगवेगळ्या प्रकारे आपण ते करू शकतो. पण एवढं सगळं माहिती असलं पाहिजे आपल्याला, कारण की कधी कधी असं होऊ शकतं की आपण कुठेतरी टेस्ट देतोय आणि काहीतरी फाइंड आउटपुट आलंय किंवा काय, तर आपल्याला हे माहित पाहिजे की हे पण वर्क होतं. पण द बेस्ट वे टू डू इज युझिंग अ फॉर्मॅटेड स्ट्रिंग. ठीक आहे. आता याच्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा आपण फॉर्मॅटेड स्ट्रिंग सांगतो तेव्हा ह्या एफ आणि त्या डबल कोट्स मध्ये स्पेस नाही द्यायची. ओके, मी आता रन करून दाखवतो तुम्हाला. इनव्हॅलिड सिंटॅक्स झालं इथे. तर बेसिकली हा जो एफ असतो ना, तो त्याला चिकटलेलाच पाहिजे, म्हणून त्याचा कलर बदलतो बघा, ग्रीन होतो. मी जर गॅप दिला तर तो चुकतो. ठीक आहे. आणि डबल कोट्स असलं पाहिजे असं काही नाही, हे तर मी आता तुम्हाला ऑलरेडी सांगून झालेलं आहे की पायथन सिंगल कोट्स पण चालतं. झालं, त्याने तीच गोष्ट दोनदा प्रिंट केलेली आहे. ऑलराईट, सो इज इट क्लिअर टू एव्हरीवन? सगळ्यांना क्लिअर झालंय प्रिंट स्टेटमेंट कसं वर्क होतं आणि फॉर्मॅटेड स्ट्रिंगने कसं यूज करायचं? ओके, ठीक आहे. चला आपण थोडंसं आता पुढे जाऊयात आणि थोडंसं जरा प्रोग्राम मध्ये आता काय म्हणतो त्याला आपण कॉम्प्लेक्सिटी वाढवूयात. कॉम्प्लेक्सिटी अशी की आपल्याला ओके, ठीक आहे. मी हा विचार करत होतो की तुम्हाला ह्या फाईल्सचं हे काय करायचं, पण काही गरज नाही. तुमच्याकडे व्हिडिओ आहेत, व्हिडिओ मधनं तुम्ही ते पॉज करून टाईप करून बघू शकता. सो मी काय तुम्हाला असं कोड वगैरे नाही पाठवणार आहे. ठीक आहे. सो हे लक्षात आलंय म्हणजे मला हे क्लिअर करायला, रादर क्लिअर कशाला करायचंय, आपल्याकडे आहे ना कॉमेंट, आपण कॉमेंटच करून टाकू सगळं कोड. ओके, आणि याला खाली शिफ्ट करतो मी. ठीक आहे. आता इथे ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय ना, जसं कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज आपण जेव्हा शिकतो तर त्याच्यामध्ये काय म्हणतो त्याला आपण, हे असतं डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स असतात, डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स. ओके, सो एकच मिनिट, मी सगळ्यांनाच लिंक पाठवून ठेवतोय. हे प्रकाश सरांनी ऑलरेडी पाठवलेले असणार आहे मयूर, पण नसेल तर यू कॅन कॉपी अँड पुट पेस्ट इट. ठीक आहे. आता डिसिजन मेकिंग म्हणजे काय, तर प्रोग्रामिंग मध्ये कुठलाही प्रोग्राम लिहिताना आपल्याला अशी सिच्युएशन येते जेव्हा आपल्याला काहीतरी डिसिजन घ्यायचं असतं की व्हॉट शुड आय डू. म्हणजे जसं आपण रस्त्यावर चाललेलो असतो आणि आपण एका चौकात येतो आणि आपल्याला कुठल्या तरी गावाला जायचं असतं, आपल्याला डिसिजन घ्यायला लागतं, अरे मी लेफ्टला जाऊ का राईटला जाऊ. मग ते डिसिजन आपण कुठल्या बेसिसवर घेतो, तर आयदर आपण गुगल मॅप लावलेला असतो, तर ती बाई आपल्याला आधीच सांगते 200 मीटरवर आफ्टर नेक्स्ट 200 मीटर्स टेक अ राईट टर्न, अशी सांगते, बरोबर का नाही. तर तो तो झालं, ठीक आहे. गुगल मॅप्सने झाला. गुगल मॅप नसेल आपल्याकडे जुन्या काळी, मग जुन्या काळी कशी लोक चौकापर्यंत येणार, तिथं कोणातरी विचारणार किंवा तिथं दिशादर्शक बोर्ड असतो, राईट माइलस्टोन असतो किंवा असं काहीतरी असतं इथं इन्फॉर्मेशन जे आपल्याला कळते की लेफ्टला जायचं का राईटला जायचं. करेक्ट. तर हे डिसिजन मेकिंग आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये पण खूप वेळा लागतं. ओके, कुठलाही प्रोग्राम लिहिताना आपल्याला त्याच्या डिसिजन्स करायला लागतात की काय करायचंय.
त्याच्या बेसिसवर मी ठरवतो की त्याप्रमाणे माझी ऍक्शन काय असणार आहे. ऑलराईट. तर डिसिजन मेकिंग जे असतं पायथॉन मध्ये त्याच्यासाठी इफ स्टेटमेंट वापरलं जातं. ओके, म्हणजे थोडक्यात इथे मी म्हणतो डिसिजन मेकिंग, आणि डिसिजन मेकिंग जर आपल्याला करायचं असेल पायथॉन मध्ये तर पायथॉन मध्ये आपण वापरतो त्याला इफ. ओके, आणि खरं तर नुसतं इफ असं नाही, इफ एल्स म्हणून पण एक असतं, ते पण आपण करू शकतो. राईट. येस, इफ एल्स स्टेटमेंट इज यूज इन डिसिजन मेकिंग. करेक्ट. इफ एल्स आणि असं कॉम्बिनेशन त्याचे करू शकतो आपण. फाईन. आतापर्यंत आपण पायथॉन मध्ये जो कोड लिहित होतो ना, तो स्ट्रेट फॉरवर्ड होता. एका लाईन मध्येच आपण सगळा कोड लिहिलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर एका लाईन मध्ये, म्हणजे मला काय म्हणायचं, नॉट एका लाईन मध्ये, एका कॉलम मध्ये असं विचार करा. प्रत्येक लाईन ही पहिल्या कॉलम पासूनच सुरू होत होती माझी. ऑलराईट. म्हणजे काय, आता मी जर इथं म्हटलं प्रिंट आय आणि इथे मी म्हटलं प्रिंट आय, ठीक आहे ना, थोडं 2 स्टेटमेंट्स लिहिलं. आता मी याचा प्रोग्राम रन केला, झाला रन प्रोग्राम. काय म्हणतो, अनएक्सपेक्टेड इंडेंट, म्हणजे तो सांगायचा प्रयत्न करतो, अरे बाबा तुझं काहीतरी चुकतंय, इथं हे असं एक्सपेक्टेड नाहीये, प्रिंटच्या आधी कशी काय स्पेस येते, टॅब येते. तर इथनं तुमचं आता ऍक्च्युअल पायथॉनचं लर्निंग सुरू होतं. खरं सांगायचं तर की सुरुवातीच्या सेशन मध्ये जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की पायथॉन ही लँग्वेज तरी डेव्हलप करतानाच अशी डेव्हलप केली की तुम्ही लिहिताना कोड छान लिहिलाच पाहिजे, तुमच्या हातून असा वाईट कोड लिहिलाच नाही गेला पाहिजे की तो दिसतानाच किती घाण दिसतोय. ओके, सो याचा अर्थ काय, आता तसं जर तुम्ही बघितलं ना तर सिंपल विचार करायचा, काय मी प्रिंट हाय म्हटलं होतं, प्रिंट बाय म्हटलं होतं, फक्त एवढंच की इथं मी जरा स्पेस दिली होती. ओके, मग ठीक आहे, आपण असं करूयात, आपण एकच स्पेस देऊयात फक्त आणि रन करूयात, तरी सुद्धा तो ओरडणार आहे अनएक्सपेक्टेड इंडेंट. याचा अर्थ काय माहितीये का, याचा सिंपल अर्थ असा आहे की पायथॉनचं प्रत्येक स्टेटमेंट तुम्ही जे लिहिता हे पहिल्या कॉलम पासून सुरू झालं पाहिजे. ओके, अगेन मी रिपीट करतो, पायथॉनचं प्रत्येक स्टेटमेंट जे सुरू होतंय ते पहिल्या कॉलम पासून सुरू झालं पाहिजे. म्हणून इथे आपल्याला असं कधीच चालणार नाही. आता सी लँग्वेज मध्ये असं कधीच नसतं. सी लँग्वेज मध्ये तर बिनधास्त आपण कुठेही कसंही लिहू शकतो. पायथॉन वाल्यांनी असं सांगितलं की नाही, तिथे तुमचे लाड चालत असतील, इथं लाड चालणार नाही, आम्ही सांगतो तसंच लिहायचं. ऑलराईट. पण बिलीव्ह मी, हे सुरुवातीला आपल्याला रिस्ट्रिक्शन वाटतं की अरे याला काय अर्थ आहे, मग काय उपयोग आहे या लँग्वेजचा, सी बघा किती फ्लेक्सिबल आहे वगैरे वगैरे. दॅट इज ऑल फाईन, म्हणजे मी सिंटॅक्स लेवलला म्हणतोय. पण एकदा तुम्हाला सवय लागली ना पायथॉन प्रोग्राम लिहायची, मग तुम्हालाच कळेल की अरे तुम्ही ठरवून सुद्धा तुमचा कोड कधीच वाईट नाही दिसणार, तो छानच दिसणार आहे. तुम्ही कोणालाही दाखवा की अरे बघ हा पायथॉनचा प्रोग्राम मी लिहिला, तो म्हणणार अरे किती छान लिहिलास, जसं अक्षर छान काढतो ना आपण वहीमध्ये, तसं होतं. आणि पायथॉन मध्ये वाईट कोड लिहिताच येत नाही तुम्हाला. हा, तुमचं लॉजिक वाईट लिहाल कदाचित तुम्ही, की जी गोष्ट 4 स्टेप मध्ये करणं अपेक्षित होतं त्याला तुम्ही 10 स्टेप्स घेतल्या, हे होऊ शकतं. पण जर मी कोड बघितलं ना, कोडची रिडेबिलिटी, की अरे कोड कसा दिसतोय, तर तो खूप छान दिसतो, हे लक्षात ठेवा. ऑलराईट. सो कमिंग बॅक टू दिस, आता आपण पहिल्यांदा डिसिजन मेकिंग बद्दल बोलणार आहोत. सो डिसिजन मेकिंग. ओके, सो डिसिजन मेकिंग म्हणजे काय, तर जनरली इफ स्टेटमेंट वापरलं जातं डिसिजन मेकिंगला, इफ आणि इफ एल्स. ओके, पण त्याचा सिंटॅक्स कसं असतं ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्यात काय केलं जातं, आपण लिहितो इफ, मग पुढे असते एखादी कंडिशन. ओके, नीट लक्ष द्या. आता जर ती एखादी कंडिशन असेल, इफ दिस कंडिशन, तर काहीतरी कर असं आपल्याला सांगायचं असतं ना. तर जे लोक सी बॅकग्राऊंड मध्ये येतात त्यांना माहिती आहे की आपण त्याला असं लिहू शकतो ना, असं ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट्स मध्ये लिहू शकतो, बरोबर ना. इफ दिस कंडिशन इज ट्रू, समथिंग लाईक दिस. किंवा आपल्याला हे माहिती आहे की जर एकच स्टेटमेंट असेल तर आपण डायरेक्टली असंच लिहू शकतो फक्त की प्रिंट एफ. हे मी सी लँग्वेज वाल्यांसाठी सांगतो, जे जावाला पण ऍप्लिकेबल आहे, आपण असं लिहितो. किंवा आपल्याला एकापेक्षा जास्त स्टेटमेंट्स हवे असतील तर आपण ते असे लिहितो, बरोबर आहे का नाही. म्हणजे काही लिहू शकतो मी असं, प्रिंट एफ वॉटएव्हर, अजून दुसरा काहीतरी असं लिहू शकतो आपण. करेक्ट. तर पायथॉन मध्ये ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट नसतं. तर पायथॉन मध्ये बिगिन आणि एंड असं कधीच नसतं. मग जेव्हा तुम्हाला इफ कंडिशनचे डिटेल्स सांगायचे असतील की जर इफ कंडिशन इज ट्रू ऑर फॉल्स वॉटएव्हर, तर काय करायचंय, तर इथं द्यायला लागतोय कोलन. लक्ष द्या,
इफ कंडिशन इथे द्यायला लागतो कोलन, आणि नेक्स्ट लाईनला तुम्हाला इथे स्टेटमेंट लिहिता येत नाही. नेक्स्ट लाईनचं स्टेटमेंट एक टॅब द्यायचा. आता इथे टॅब अनफॉर्च्युनेटली इथे टॅब दिला की तो जरा गंडवला त्यांनी. ठीक आहे, मला अरे काय झालं, ठीक आहे मी इथनं लिहितो. चला, मला इथून प्रिंट स्टेटमेंट लिहिता येत नाही, तर मला एक टॅब द्यायला लागतो, म्हणजे प्रिंट कुठलंही स्टेटमेंट, आणि मग इथे लिहायला लागतं मला. ओके, सो इफ कंडिशन कोलन खाली आलं की मला एक टॅब देऊनच लिहायला लागतं. इथं जो टॅब असतो ना पडलेला, हा कंपल्सरी आहे. ओके, हे थोडेसे रिस्ट्रिक्शन्स वाटणार आहेत तुम्हाला आता, पण प्लीज समजून घ्या की याचा फायदा खूप आहे. एक सिंपल गोष्ट सांगतो मी तुम्हाला. सपोज तुम्ही एक लिस्ट बनवताय, तुम्हाला कामं काय करायचे आहेत आणि तुम्ही पटापट लिहिताय, तर तुम्हाला ह्यातनं पटकन कळेल ना. सपोज मी म्हटलं वर्क, हा, आणि वर्क मध्ये सेंड ईमेल एक काम आहे. ओके, नंतर त्यानंतर कॉल बॉस हे एक काम आहे. त्याच्यानंतर मी इथं म्हटलं पर्सनल कामात काय. ओके, मग पर्सनल मध्ये मी लिहिलं की अरे मला काय करायचं होतं, चेक शूज मला परचेस करायचे, ते बघायचं होतं मला. त्याच्यानंतर मला इथं लिहायचं होतं रिचार्ज मोबाईल. बरोबर. आता मला फक्त सांगा, इथे मी काहीही न बोलता, एक एक डिफरन्स सांगतो मी तुम्हाला. इथे काही न बोलता जर तुम्ही याच्याकडे बघितलं, या गोष्टीकडे बघा फक्त. ओके, हे बघूयात आपण निखिल सगळं. 2 टॅब दिले तर काय होतात, 4 टॅब दिले तर काय होतात, हे नंतरच्या गोष्टी आहेत. ओके, पण आता इथे बघा, हे जे मी इथे लिहून दाखवलंय, तुम्हाला कळतंय का की वर्क रिलेटेड कोणतं काम आहे आणि पर्सनल रिलेटेड कोणतं काम आहे, हे तुमच्या लक्षात येतंय? सांगू शकाल तुम्ही एवढं इथलं रीड करून? फक्त येईल तुम्हाला सांगता की हा, कारण सोपंच आहे ना. इथं दिसतंय क्लिअरली की मी वर्कच्या खाली एका लाईनीत नाही लिहिलं. आता मला सांगा एक गंमत. आता मी काय करतोय, मी याला असं शिफ्ट करतो इथे. ओके, आणि याला असं शिफ्ट करतो. ठीक आहे, आता मला सांगा, आता तुम्हाला सांगता येईल वर्क आणि पर्सनल मधले काम काय काय आहेत. ओके, आता तुम्ही कदाचित हे म्हणू शकाल ना की सर इथं दिसतंय ना वर्क, इथे दिसतंय ना पर्सनल, पण असं नाहीये. मी असं समजू शकतो ना की ओके, वर्क पासून सुरू होतं. पहिलं वर्क आहे सेंड ईमेल, दुसरं वर्क आहे कॉल बॉस, तिसरं वर्क आहे पर्सनल, चौथं वर्क आहे चेक शूज. येते लक्षात मला काय म्हणायचंय? तर आपण जेव्हा एखादी यादी सुद्धा करतो, नोटपॅड मध्ये काहीतरी नोट्स काढतो, पटकन लिस्ट बनवतो, तेव्हा सुद्धा आपण असे डॅश डॅश देतो बघा, जस्ट लिहिण्यासाठी. ओके, पण पायथॉन वाल्यांनी काय केलेलं आहे, पायथॉन वाल्यांनी पॅराग्राफ टाईप केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ना काय सांगितलं की तुम्ही असं लिहा ना व्यवस्थित, जरा छान, आम्हाला कळेल. तुम्ही बिगिन एंड वगैरे लिहूच नका, जास्त सोपं जाईल आम्हाला. करेक्ट, बुलेटच्या फॉर्म मध्ये कसं लिहितो आपण, तिथं बुलेट द्यायची गरज नसते, फक्त टॅब द्यायचा असतो. ऑलराईट, आता मी तुम्हाला कोड लिहून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे खूप मजेशीर आहे आणि छान वाटतं ते लिहायला ऍक्च्युली. ओके, आता इथे मी काय करतो ना, इथे एक नंबर घेतो युजर कडनं, सिंपल. आता हे मला एक्सप्लेन करायची गरज नाही तुम्हाला. इथं मी म्हणतो प्लीज एंटर अ नंबर. हे काय मला तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे आता आपण काय करतोय. ओके, आणि हा नंबर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे एवढंच मला प्रिंट करायचं. लेट से पॉझिटिव्ह आहे का एवढं प्रिंट करायचं. मग मी काय म्हणतो इथे, मी म्हणतो इफ एक्स इज ग्रेटर दॅन -1, तर त्याला मला पॉझिटिव्ह म्हणायचं, कारण मी झिरोला सुद्धा पॉझिटिव्ह कन्सिडर करतोय. तो वादाचा विषय, झिरोला पॉझिटिव्ह म्हणायचं निगेटिव्ह म्हणायचं काय म्हणायचं. लेट से मला त्याला पॉझिटिव्ह म्हणायचं. सो इफ एक्स इज ग्रेटर दॅन -1 कोलन, आणि आता गंमत बघा, मी एंटर हिट केल्यावर तो कंट्रोल कुठे जातोय बघा फक्त तुम्ही. मी फक्त एंटर हिट करतोय, बाकी कुठलाही कीला मी हात लावत नाहीये. ओके, मी हिट केलं एंटर. एंटर केल्यावर ऑटोमॅटिक बघा तो कर्सर कुठे आलाय, दिसतंय. त्यांनी ऑटोमॅटिकली एक टॅब सोडला. मग मी इथे काय म्हणतोय, प्रिंट नंबर इज पॉझिटिव्ह. येते लक्षात? ओके, जशी इथं लिस्ट नाही तसंच येते. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही करायचं असेल तर आता एक गंमत दाखवतो मी तुम्हाला. आता मी इथे लिहितो प्रिंट बाय बाय, असं मी इथं लिहितो. ओके, अँड नाव आय रन दिस ऍप्लिकेशन. हा प्रोग्राम मी रन करतो, म्हणजे आधी आपण त्याचा आउटपुट काय तो बघत. सो इथं म्हटलं प्लीज एंटर नंबर, मी त्याला म्हटलं 10. त्यांनी मला मेसेज दिला नंबर इज पॉझिटिव्ह बाय बाय. बरोबर आहे ना, अपेक्षित होतं. आता हे जे प्रिंट आहे आणि हे प्रिंट आहे याच्यामध्ये काय फरक आहे, तर हे प्रिंट जे आहे हे सेपरेट स्टेटमेंट आहे, म्हणून ते पहिल्या कॉलम पासूनच सुरू होतं. व्हाईल ॲज हे प्रिंट जे आहे हे सेपरेट स्टेटमेंट नाहीये, ते इफचा पार्ट आहे, म्हणून टॅब दिला जातो इथे.
आणि मग ते स्टेटमेंट लिहिलं जातं. ओके. आता जसं बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये म्हणजे सी सारख्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये किंवा जावा सारख्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जर तुमच्याकडे मल्टिपल असतील काही गोष्टी, म्हणजे इथे सपोज मी लिहिलं कंडिशन, सॉरी, हा, आणि तुम्हाला मल्टिपल स्टेटमेंट्स लिहायचे त्याच्या आतमध्ये. सो स्टेटमेंट 1 आहे, त्याच्यानंतर स्टेटमेंट 2 आहे, असे तुम्हाला मल्टिपल लिहायचे असतील तर तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंग द्यायला लागतं, कारण कळलं तर पाहिजे ना प्रोग्रामला की हे सगळे तुमचे इफच्या आतले स्टेटमेंट्स आहेत. तर पायथॉन मध्ये तुम्हाला असे ब्रॅकेट द्यायची गरजच नसते, कारण सिंपल सी गोष्ट आहे. पायथॉन मध्ये तुम्ही काय करणार, मी इथं एंटर हिट करणार, इथं म्हणणार आहे प्रिंट लिव्हिंग फ्रॉम द इफ कंडिशन, म्हणजे कंडिशन मध्ये मी बाहेर पडतोय असं तर मी मेसेज टाकलाय. आता लक्षात घ्या, हे तिन्ही प्रिंट स्टेटमेंट्स तुम्हाला दिसत आहेत, बरोबर आहे, प्रिंट प्रिंट प्रिंटच आहे, पण ह्याच्यात आणि ह्या दोघांमधला डिफरन्स स्पॉट करता येतोय का तुम्हाला? हे खूप महत्वाचं आहे पायथॉन मध्ये. हे एकदा कळलं की आपल्याला खूप सोपं आहे मग कोडिंग करणं, कारण हा सगळ्यात पहिला काय म्हणतो त्याला आपण इम्पॉर्टंट गोष्ट आहे कोडिंग मध्ये पायथॉनच्या. सो तुम्हाला हा डिफरन्स कळतोय ना की अरे इथे गॅप दिलेली आहे, इथे टॅब आलेला आहे, याचा अर्थ हे स्टेटमेंट असं ओपन स्टेटमेंट नाही आहे याच्यासारखं, हे कशाचं तरी पार्ट आहे. मग या केसमध्ये कशाचा पार्ट आहे, इफचा पार्ट आहे. करेक्ट, बाय बाय स्टेटमेंट विल बी सेपरेट. आता इथे बघा, हे मी असं असे टाकू शकतो, बाय द वे ब्रॅकेट ब्रॅकेट आपण बिंदास टाकू शकतो, ते काही नाहीये त्याला, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, ब्रॅकेट्स वी कॅन ऑलवेज पुट. ठीक आहे. आता मी हा प्रोग्राम रन करतो. पहिली गोष्ट, तर आता प्लीज एंटर नंबर, मी आता एक तर पॉझिटिव्ह नंबर देतो पहिली गोष्ट. मग मेसेज बघा काय काय आला, नंबर इज पॉझिटिव्ह, लिव्हिंग फ्रॉम द इफ कंडिशन, बाय बाय. आहे का अपेक्षेप्रमाणे तुमच्या आउटपुट? 10 इज ग्रेटर दॅन -1, येस, आतमध्ये आला, पहिली लाईन एक्झिक्यूट केली, दुसरी लाईन एक्झिक्यूट केली आणि बाहेर आला, आणि मग ही शेवटची लाईन एक्झिक्यूट केली. करेक्ट. आता गंमत बघा, आता परत हाच प्रोग्राम रन करतो मी आणि इथे नंबर देतो -5. नंबर काय दिलाय मी, -5. आता एंटर केलं, काय आलं, फक्त बाय बाय. का? कारण इज -5 ग्रेटर दॅन -1, नो, त्याच्यामुळे तो आतच गेला नाही. आत म्हणजे काय, एवढं सगळं. ओके. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की पायथॉनमध्ये जर तुम्हाला इफच्या आतमध्ये मल्टिपल स्टेटमेंट्स लिहायचे असतील तर ते तुम्ही फक्त टॅब देऊन लिहायचे. पायथॉन विल अज्युम, आणि ते काय फक्त प्रिंट असलं पाहिजे असं काय नाही बरं का. तुम्ही इथं असं पण करू शकता, y इज इक्वल टू 90, मग तुम्ही म्हणू शकता प्रिंट y, असं काही लिहा, पण हे सगळं टॅब देऊन द्यायचं. त्याला ऑटोमॅटिकली कळतं की हे सगळं इफच्या आतमध्ये, कारण तुम्हाला पण दिसते आणि तुम्ही सांगू शकाल ना की सर इफच्या आतमध्ये. आता रन करून दाखवतो तुम्ही हा प्रोग्राम परत एकदा, बघा आउटपुट. एकदा पॉझिटिव्ह नंबर देऊ, आतला सगळा कोड एक्झिक्यूट होईल. नंबर इज पॉझिटिव्ह, लिव्हिंग फ्रॉम इफ कंडिशन 90, हे सगळं प्रिंट केलं त्यांनी, हे सगळं एक्झिक्यूट झालं, बरोबर आहे. आणि हेच मी आता परत रन करतो आणि इथं मी देतो -5 आणि एंटर कर, काही नाही, बाय बाय, चला निघा, टाटा. येते लक्षात? सो इज दिस क्लिअर की ह्या टॅबने काय फरक पडतो आता पायथॉन मध्ये? ओके. बाय द वे लक्षात ठेवा, टॅब असतो तो, स्पेस नाही. टॅब्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ऑलराईट, इट इज नॉट अ स्पेस. फाईन. आणि सिंगल लाईन जरी असेल, म्हणजे असं जरी असेल फक्त, तरी सुद्धा टॅब द्यायला लागतो आणि लाईन लिहायला लागते. आणि मल्टिपल लाईन्स असतील तरी सुद्धा प्रत्येक लाईनला टॅबच द्यायला लागतो. जो कोड तुम्हाला इफच्या आत पाहिजे तो तुम्हाला असा लिहिता येतो. आता तुम्हीच बघा, जेव्हा कोड असा लिहिला जाईल तेव्हा तो किती छान, किती व्यवस्थित वाटतंय, एकदम व्यवस्थित असं मॅनेज करून लिहिल्यासारखं वाटतं. सो पायथॉनचा कोड मी तुम्हाला सुरुवातीला पण म्हटलं होतं, कधीच तो वाईट दिसत नाही, तो नेहमी चांगलाच दिसतो. ओके. आता एक प्रश्न मगाशी विचारला होता, मला नाव नाही लक्षात, कोणीतरी विचारला होता, हा निखिलने, की 2 टॅब दिले तर काय. तर सिंपल सी गोष्ट आहे. आता इथं मी दाखवतो, इथं मी याला मागे घेतो. एक टॅब म्हणजे 4 स्पेसेस असतात बाय द वे. मी इथे एक टॅब दिला, इथे एक टॅब दिला. ओके. आणि जस्ट फॉर दिस पर्पज मी हे काढून टाकतो, एकच स्टेटमेंट ठेवतो आपण याच्यात, आणि आता मी याला रन करतो. ओके. आता इथे एंटर नंबर दिला आपण 40, त्यांनी दिला नंबर इज पॉझिटिव्ह, बाय बाय. ओके. आणि आता इथे बघा, म्हणजे इथे जे आपण आतमध्ये जे लिहिलं होतं ते त्यांनी त्याला कन्सिडर केलं 2 टॅब देऊन सुद्धा. ओके. इथे एक टॅब दिला, इथे एक टॅब दिलाय. ओके. आता जर मी इथे त्या स्टेटमेंट्स टाकल्या एक टॅब देऊन, तर लेट्स सी व्हॉट हॅपन्स. आता बघा, आता तो म्हणतोय की इट डज नॉट मॅच द आउटर इंडेंटेशन लेवल. तुमच्या लेवल्स मॅच नाही होत. म्हणजे काय, जर तुम्हाला करायचंच आहे ना, मग असं तरी करा. आणि आता जर मी त्याला व्हॅल्यू दिली 10, तर बघा त्याने ते सगळं व्यवस्थित एक्झिक्यूट केलं. ओके. सो
ऑफकोर्स हा कोड चालेल, म्हणजे मी अजून एक टॅब दिली आता आणि याला रन केलं परत, तर तो चालणारच आहे, त्याचा नाही प्रॉब्लेम काही. पण असा कोड कधी लिहायचा नसतो, कारण पायथॉनचा पर्पज असा आहे. सॉरी, आता याला मला मागे मागे आणता येत नाही. शिफ्ट टॅब इज नॉट वर्किंग. ठीक आहे, तुम्ही याला असंच मागे आणतो आता सेपरेटली. ओके, सो कोड लिहिताना नेहमी असंच लिहायचा असतो. क्लिअर आहे? फाईन. सो आज आपण इथेच थांबूयात. उद्याच्या सेशन मध्ये आपण एल्सचं पण बघणार आहोत की एल्स कसं लिहायचं. ओके, आणि मग इफ एल्सचं कॉम्बिनेशन करायचं असेल तर ते कसं करायचं ते मी आता उद्याच्या सेशन मध्ये सांगतो, कारण टाइम आउट झालेला आहे आता. आय हॅव टू स्टॉप. सो या, डोंट वरी, आपण ते कम्प्लीट घेणार आहोत. इफ एल्स आणि कॉम्बिनेशन ऑफ इफ एल्स. स्विच तर याच्यात नसतं, त्यामुळे काही प्रॉब्लेमच येत नाही. स्विच स्टेटमेंट ठेवलंच नाहीये त्यांनी पायथॉन मध्ये, बिकॉज इट बिकम्स टू कॉम्प्लिकेटेड ॲट टाइम्स. सो त्यांनी इफ एल्सच दिलेले आहेत. ठीक आहे. All right, so let me just stop the recording.